नमस्कार श्रोते हो. रामकृष्ण हरी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळू वाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका दैत्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. तीर्थावळी भाग 3. राज्ये आली राज्ये गेली, दिंडी चालतच राहिली. चला आळंदीला जाऊ, माऊलींची पालखी निघते. त्या दिवसाला प्रस्थान म्हणतात. ज्येष्ठ वद्य अष्टमीला दुपारी 4 वाजता, गुरुवार असल्यास रात्री 8 वाजता प्रस्थान केले जाते. हैबत बाबांनी सांगितल्याप्रमाणे हजारो वारकरी सिद्धेश्वराच्या कळसाकडे पाहत असतात. तो कळस हल्ला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम असे म्हणत माऊली समाधीतून उठल्या व पालखीत बसल्या. अशा श्रद्धेने वारकरी दिंड्या पुढे मागे नियमाप्रमाणे चालू लागतात. त्या दिवशी माऊलींचा मुक्काम आळंदीतच आजोळी घरी असतो. ज्येष्ठ वद्य नवमीला कळसाच्या ओढ्याजवळ मुक्काम करून 15 मैल चाल करून पालखी पुण्यात येते. पुण्याच्या विशीवर माऊलींना आणण्यासाठी लाखो लोक येतात. त्यात कॉलेज विद्यार्थ्यांच्या दिंड्याही असतात. पुण्याचे मेयर, युनिव्हर्सिटीचे उपकुलपती अशी मान्यवर मंडळी स्वागतास हजर असतात. तो दिवस पुण्यात उत्सवाचा म्हणून साजरा केला जातो. वारकऱ्यांना मिठाई, शेंगा, गूळ भरभरून वाटले जाते. अबीरबुक्का उधळला जातो. मागोमाग देहूहून सद्गुरू तुकाराम महाराजांची पालखीही पायी पुण्यात येत असते. सर्व पुणे शहर ज्ञानोबा तुकाराम गजराने दुमदुमून जाते. 2 दिवस नवमी व दशमी माऊलींचा मुक्काम पुण्यात असतो. वारकऱ्यांना पक्वानाचे भोजन असते. घरोघरी वारकऱ्यांचे सत्कार केले जातात. कॉम्प्युटर युगाकडे जाणाऱ्या आजच्या बुद्धिवादी समजल्या जाणाऱ्या समाजातही उच्च शिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत माणसे मनोभावे या संत भक्ती सोहळ्यात सर्व परीने सहभागी होतात. यात संत परंपरेच्या कर्तृत्वाचा साक्षात्कार तर होतोच, तसेच मराठी संस्कृतीचे सातत्यही शतकानुशतके प्रत्ययाला येत राहते. माऊलींच्या पालखीबरोबर नोंदणी केलेले महिन्याचे 3000 वारकरी असतात. यांच्या हातात उंच पताका असते व पाठीवर फडशी असते. त्या फडशीत ज्ञानेश्वरी ग्रंथ असतो. ही माणसे आयुष्यभर शुद्ध एकादशीस पंढरपूर व वद्य एकादशीस आळंदी अशी पायीवारी करतात. हा महिना सोडल्यास त्यांचे मुक्काम ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी भोजनासाठी असतात. त्या दिवशी त्या वारकऱ्यांची वाट तो भोजन घालणारा पाहत असतो. वारकरी न आल्यास तो हे जग सोडून गेला असला पाहिजे असा विश्वास त्या मंडळीस वाटतो. या वारकऱ्याला पांडुरंगाचे दर्शन प्रथम दिले जाते. याच्या जवळ एक पितळी बिल्ला असतो. मी चौकशी केली असता यात मला बरेच निराधार, तुरुंगातून सुटून आलेले कैदी, ज्यांना घरदार नाही अशी मंडळी आढळली. पण यांची व्रते पुढच्या आयुष्यभर चालून समाधानाचे मरण त्यांना प्राप्त होते. प्राचीन महाराष्ट्रातील ही संत परंपरा आजच्या रंजल्या गांजल्यांना आधार द्यायला, अपराध्यांचेही हृदय परिवर्तन करायला समर्थ आहे. या जाणीवेने मन भारावून जाते. अर्थात येथेही पुण्याप्रमाणेच उत्साह, भक्तिभाव, स्वागतशील यांचा पुरेपूर प्रत्यय येतो. उठा आता भेटा सोपानसी, जावे सासूवडा उत्सवासी. ज्येष्ठ वद्य एकादशीला 19 मैलांचा टप्पा पूर्ण करून ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू सोपानदेव यांची समाधी असलेल्या सासवड गावाला माऊली येतात. या सासवडच्या चढावाला माऊलींबरोबर 6-7 हजार वारकरी असतात. वाटेत फराळाचे जिन्नस, शेंगा, गूळ, वऱ्याचे लाडू, खजूर, केळी, डाळिंबे, पेरू पिशव्या भरभरून लोक वारकऱ्यास वाटतात. ज्येष्ठ वद्य द्वादशीचे पारणेही या ठिकाणीच फेडले जाते. सासवडहून 10 मैलांचा मुक्काम दुपारी यमाईच्या देवळात होतो आणि पालखी रात्री मुक्कामाला जेजुरीस येते. जेजुरीच्या खंडोबा सोहळ्या ये असे म्हणावेसे वाटते. ज्येष्ठ वद्य चतुर्दशीला
7 मैलांचा पल्ला पार करून वाल्हे येथे रात्री पालखी थांबते आणि ज्येष्ठ वद्य अमावस्येला 11 मैलांचा प्रवास करून नीरामार्गे लोणंदला पालखी येते. आषाढ शुद्ध प्रतिपदेला लोणंदला पालखीचा मुक्काम असतो व आषाढ शुद्ध द्वितीयेला पालखी तरडगावला येते. आषाढ शुद्ध तृतीयेला 12 मैलांचा टापू कापून लिंबोरा ओढा येथे थांबून पालखी रात्री फलटणला मुक्कामाला येते. उन्मनी अवस्थेतील संत. सुमारे 28 वर्षापूर्वी माझी एका महात्म्याशी गाठ पडली. हे होते फलटणचे काकासाहेब उपळेकर. 1914च्या युद्धात ते मिलिटरी डॉक्टर होते. हे डॉक्टर निरीक्षरवादी असल्याने प्रत्येक संतांची टिंगल करण्याचा त्यांचा स्वभाव होता. युद्ध काळात सर्जन असल्याने रात्री त्यांना सारखा एक नागडा मनुष्य दिसायला लागला. स्वप्नेही तशीच पडू लागली. तो नागडा मनुष्य भासमान होत असे. त्यांचे वडील फलटणचे दिवाण व त्यांची बायको छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांच्या वंशातली होती. काकांना 7 मुलगे व 1 मुलगी. ते मिलिटरीतून रजा घेऊन फलटणला आले. त्यावेळी त्यांचे मित्र श्री रानडे इंजिनियर यांच्याकडे त्यांनी एक नागड्याचा फोटो पाहिला. याच काळात पुसे सावळीला कृष्णदेव नावाचे विदेही स्थितीत असलेले नागडे परीट राहत असत. निवडुंगाच्या झाडात ते बसत. केव्हा तरी ते भिक्षा मागत. आत्मानंदात निमग्न असत. त्यांचाच तो फोटो होता जो काकांना स्वप्नात दिसत असे. फलटणला काकांना स्वप्न पडले की मी तुझी वाट पाहत आहे, पुसे सावळीला ये. काका पुसे सावळीला गेले. कृष्णदेवांची दुष्टभेट झाल्याबरोबर डॉक्टर काका नागडे झाले. डॉक्टर काकांची नोकरी केली. डॉक्टर काका कृष्णदेवांच्या भोवती लोटांगण घालू लागले. त्यांच्यासाठी भिक्षा मागून आणू लागले. कृष्णदेव त्यांचे फार हाल करत. लोकांनी विचारले तर ते म्हणत, अरे हा बामण माझं सर्वस्व घेऊन जाणार आहे. अशी वर्षे लोटली. घरातल्या मंडळींनी प्रयत्न करूनही काका फलटणला परत आले नाही. काका फारच अशक्त झाले होते. त्यांची एक आत्या त्यांना जेवण घालण्यासाठी पुसे सावळीस येऊन राहिली. पूर्वीच्या बायकांप्रमाणे ती विधवा डोक्यावरच्या पदराची विकेशा झाली होती. श्रावण महिन्यात तिने एक ढबू पैसा काकांच्या हातात देऊन काकांना भाजी आणण्यास सांगितले. काकाने तो ढबू पैसा एका भाजीवालीस देऊन वांगी खरेदी केली व घरात एका बुट्टीखाली ती वांगी ठेवली व काका कृष्णदेवांकडे गेले. कृष्णदेव ओरडले, तू येथून आता फलटणला निघून जा. तुझे काम झाले. काकांना माऊलींचे दर्शन झाले होते. दिव्य साक्षात्कार झाला होता व अष्टमहासिद्धीही प्राप्त झाल्या होत्या. काका फलटणला निघाले. इकडे या बाईला शाळेतील मुले येऊन सांगू लागली की आत्याबाई, त्या वेड्या डॉक्टरने वांगी आणली आहेत. बाई रागावून बुट्टी उघडते तर त्या सर्व सोन्याच्या मोहरा होत्या. बाई काकांना शोधू लागली पण काका तर फलटणला पोहोचले होते. इकडे पुसे सावळीच्या नदीच्या डोहात कृष्णदेवांनी जलसमाधी घेतली. काकांना बातमी कळवण्यात आली आणि काकांनी कृष्णदेवांच्या देहाचे विसर्जन करून त्यांच्या हस्ते घेऊन लोटांगण घालत काशीची यात्रा केली. महर्षी ऑफ फलटण या नावाने काकांचे चरित्र एका युरोपियन माणसाने लिहिले आहे. काका तोंडाने रामकृष्ण हरी म्हणत. काकांचे ज्ञानेश्वरीवर 18 खंड 18 अध्यायावर आहेत. काकांच्या ज्ञानेश्वरीतील काही अध्यायांचे इंग्रजी, कानडी व तेलुगू भाषेत भाषांतर झालेले आहे. संस्कृत भाषांतर काकांचेच शिष्य ICS चिगमूळगुंद यांनी केले आहे. काकांचा हरिपाठ, 12 अभंग व ज्ञानेश्वरी सनद त्यांच्या आज्ञेने मी पुढे प्रसिद्ध केलेली आहे. दिंडी प्रकाशन. काकांच्या घरी काकांचे शिष्य वैकुंठवासी बाबासाहेब शिरगावकर सरकार सांगली यांच्याबरोबर मी गेलो होतो. माझ्या घरात दत्त महाराज असूनही चळवळीतील कामामुळे व सेवादलाचा पूर्ण वेळ सेवक म्हणून आणि समाजवादी लोकांशी संबंध असल्याने मी थोडाफार निरेश्वरवादीच होतो. काकांच्या भोवती 20-25 लोकांचा घोळका असे. केव्हा तरी उलटी टोपी घाल, झोपाळ्यावर चढ, हरिबाबांच्या देवळात लोटांगण घाल, कोणाला आशीर्वाद दे तर कोणाला काठीने बडव, असा त्यांचा कार्यक्रम पाहून मी चक्रावून गेलो होतो. फलटण मधील बरेच लोक त्यांना परमहंस म्हणत असत. मला ते वेडे वाटले. मी रात्री जेवताना प्रश्न केला, डॉक्टर काकासाहेब क्षमा करा, संपूर्ण दिवसातील तुमचा व्यवहार वेड्यासारखा होता. परमहंस व वेडा यात फरक काय? काका उद्गारले, मी डॉक्टर आहे. पंढरपूरचा विठ्ठल आजारी पडला आहे. मला त्याला तपासायला आत्ताच गेले पाहिजे. रात्रीचे 9 वाजले होते. मी म्हटले, पंढरपूरचे देऊळ तर 11:30ला बंद होते आणि आम्ही गाडीने जरी निघालो तरी जायला 3 तास पाहिजेत. काका म्हणाले, तू वेडा आहेस. पेशंट डॉक्टरला बोलावतो तेव्हा पाहिजे तर थांबेल, तो वाट बघतो आहे. आम्ही सरकारांच्या फोर्ड गाडीने निघालो. 11:30ला देवळात पोहोचलो.
काकांच्या हातात नेहमी एक काठी असे. पांडुरंगाला परडी घालून बडवे मंडळी शेजार ते म्हणत होते. इतक्यात काका देवळात गेले व पांडुरंगाच्या विटेला त्यांनी आपली काठी लावली. आम्ही सर्व लोक गर्भगळीत झालो होतो. काका विठोबाशी काही बोलत होते. रात्रीचा 1 वाजला. कोणी काहीही बोलेना. काका मला म्हणाले, अरे तुझा दत्त महाराज बंद होतोय, तिकडे जा. उजव्या हाताला देवळाचा पुजारी दत्त मंदिराचा दरवाजा बंद करीत होता. काका गरुड खांबाकडे बसले आणि चहा मागू लागले. बडवे त्यांना संत मानून असल्यामुळे बडव्यांनी त्यांना चहा दिला. काका पुन्हा गाडीत बसले व गाडी डॉक्टर काळेंच्या घरी घेण्यास सांगितली. डॉक्टर काळेंना बेल वाजवून उठवण्यात आले. काकांना पाहताच त्यांनी काकांना नमस्कार केला. औषधाचे प्रिस्क्रिप्शन लिहून औषध आणण्यास सांगितले. डॉक्टर काळेंनी आणलेले औषध काका स्वतः प्याले व गाडीत जाऊन बसले. काका ओरडले, ए दिगंबर, हे भूत तुझ्या डोक्यावर बसले. हे महाभूत तुला आनंदच देऊन सोडेल. एकदा आनंद झाला की माणूस वेडा होतो व त्यानंतर जास्त दिवस जगात राहतही नाही. गाडी परत फलटणला 5ला पोहोचली. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाची ओळख अवलिया संत डॉक्टर उपळेकरांपासून झाली. गुळवणी महाराज म्हणाले, डॉक्टर काका हे उन्मनीय अवस्थेतील संत आहेत. यालाच आध्यात्मिक भाषेत 6वी अवस्था मानतात. त्यामुळे फलटणच्या राजांना ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत देऊन डॉक्टर काकांच्या घराशेजारी एक भव्य मंदिर उभारावयास लावले. माझी दिंडी खरे तर दांडेकरांनी प्रेरणा दिल्याने चाललेली. ही बेळगावची दिंडी सुरू झालेली. काकाने दिंडीत येऊन आशीर्वाद दिला व पुढल्या 2 वर्षी आपल्या पत्नीला बैलगाडी देऊन दिंडीत पाठवले. ज्ञानेश्वर माऊली बरोबर काकांच्या निर्वाणानंतर गेली 14 वर्षे डॉक्टर काका उपळेकर अशी दिंडी चालते. याच फलटण शहरात हरिबाबा नावाचे एक नंगे महापुरुष होऊन गेले. ते स्वामी समर्थ संप्रदायाचे असावेत. काका त्यांच्या दर्शनास नित्य जात असत. आषाढ शुद्ध चतुर्थीला आमची वैकुंठवासी मामा दांडेकर दिंडी बेळगाव यातील मंडळी पहाटे 4ला उठतात. बाजूच्या ओढ्यावर प्रातर्विधी स्नान संपून 5:30 वाजता यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या पटांगणात दिंडीचा हरिपाठ होतो. त्यानंतर ज्याच्या फडाच्या माळा ज्या ज्या वारकऱ्यांच्या गळ्यात आहेत ते त्या त्या फडाच्या दिंड्यात सामील होतात. नवीन दिंडीत आलेल्या माणसांना घेऊन मी स्वतः हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांच्या दिंडीत सामील होतो व सकाळची चाल चालतो. ती साधारण 5 मैल असते. माऊली थांबताच आमच्या दिंडीवर अर्धा तास प्रवचन होऊन 11:30 वाजता जेवणाच्या पंक्ती बसतात. हा कार्यक्रम 1च्या आत संपवावा लागतो, कारण त्यानंतर भांडी धुवून ट्रकमध्ये सामान भरून रात्रीच्या मुक्कामासाठी बरड गावाला जायचे असते. हे अंतर फलटण ते बरड 11 मैल आहे. खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. बरड या ठिकाणी नाईक नावाच्या बिराडांची वस्ती आहे. सायंकाळच्या माझ्या प्रवचनात मी त्या गावचे महत्व व तिथेच माऊली का थांबतात ते सांगतो. अजूनही बऱ्याच दिंड्यांमध्ये हे बेरड लोक प्रचंड प्रमाणात चोऱ्या करतात. कोणाची पाकिटे तर कोणाच्या ट्रंकाही जातात. आमच्या दिंडीमध्ये पैसे बरोबर ठेवू नयेत, ते दिंडीत जमा करावेत असा नियम असूनही शेकड्यांनी रुपये या गावात गायब झालेले आहेत. हे बेरड अत्यंत चलाक असून चोरी हा त्यांचा पिढीजात धंदा आहे. ज्ञानेश्वरकालीन या बेरडांचा नायक याने दिंडी अडवली व 700 वर्षापूर्वी त्या वारकऱ्याकडे काहीही नसल्यामुळे त्यांना त्याने विचारले, तुमच्याकडे डाळ, 15 दिवसापूर्वीच्या भाकऱ्या, फटाके, कपडे हे घेऊन तुम्ही कोठे चाललात? तेव्हा त्या बेरडाला ते वारकरी म्हणाले की जो लक्ष्मीचा पती, जगातील श्रीमंत मालक पंढरीनाथ याला भेटायला आम्ही निघाले आहोत. त्या बेरडाच्या नायकाने विचारले की मग तिथे मला चोरी करायला फारच वाव आहे, मग मी पण पंढरपुरास येतो. तो पंढरीच्या देवळात गेला असता देवाच्या अंगावर एकच पितांबर, उपरणे व तुळशीमाळा. हे पाहून इथे काहीच नाही म्हणून वाळवंटात गेला. त्या बेरडांच्या नायकाच्या भाग्याने त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली प्रवचन करीत होत्या. अगा हे मजसाठी झाले परी म्या नाही केले, हे साच जेने जाणिले तो सुट लागा. माऊली म्हणत होत्या, जगात प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी निर्माण होते, पण आपण त्याची निर्मिती करीत नाही. कोणीही गरीब वारकऱ्याला त्रास देऊ नये. जगत नियता पांडुरंग सर्वांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करीत असतो. हे ज्याला पटले त्याचे कल्याण होते. ज्ञानेश्वर माऊलींची मंगलवाणी, दिव्य तेजपुंज असा चेहरा, गौरवर्ण, तरुण 19 वर्षाचा हा मुलगा पाहून बेरडांच्या या नायकाने माऊलींना गुरु म्हणून त्यांच्याकडून वारीची माळ घेतली व मनात ठरवले की वारीच्या वेळेला चोरी करायची नाही. त्याच्या पुढील 2 वर्षांनी आषाढीच्या अगोदर 10 दिवस याच चतुर्थीच्या दिवशी बेरडास मुलगा झाला. वारकऱ्यांना छळायचे नाही. नवीन गिरायक मिळते का पाहत हा झाडावर चढून बसला होता. 4 दिवस घरात
काहीही अन्न शिजले नव्हते. इतक्यात त्याने पाहिले की भजन करत आपल्या गुरुवर 200-300 वारकरी या रस्त्याने येत आहेत. हा धावत जाऊन माऊलींना शरण गेला व आज रात्री आमच्या बरड गावात मुक्काम करा अशी विनंती केली. नामदेवरायांनी विचारले, माऊली हा कुठला शिष्य केला? सर्व वारकरी स्नानास गेले. बेरड बायकोस म्हणाला, आमचे गुरुजी आले, त्यांच्या जेवणाची व्यवस्था कर. बायको म्हणाली, 4 दिवस घरात अन्न नाही आणि आज तर मी बाळंतीण आहे. बेरड म्हणाला, माझे गुरु फार मोठे आहेत. आता जाऊन एखादा सावकार भेटतो का बघतो व त्याला लुटून पैसे घेऊन येतो. इकडे पंढरीचे पांडुरंग रुक्मिणीला म्हणाले, संत उपाशी राहतील, बरडगावला जायला पाहिजे. रुक्मिणीने सर्व अलंकार धारण करून पांडुरंग व रुक्मिणीने वायुवेगाने आपला रथ बरडगावच्या रस्त्याला आणला. बेरडाने रथ थांबविला. बेरड म्हणाला, खाली उतरा, सोने नाणे स्वाधीन करा. त्याने पंढरीनाथास विचारले, तुझे नाव काय? ते म्हणाले, विठ्ठल. आत बसलेल्या त्या बाई कोण? पांडुरंगाने सांगितले की त्या मालकीन आहेत. बेरड म्हणाला, बरं झालं, माझी बायको आज बाळंतीण आहे. स्वयंपाकाला ही बाई मिळाली. बेरडाच्या घरासमोर रथ उभा करण्यात आला. बेरडाने पांडुरंगास स्वच्छता करण्यास व रुक्मिणीस स्वयंपाक करण्याची आज्ञा दिली. इतक्यात गोरोबा काका, सावतामाळी व जनाबाई या स्नान आटोपून बेरडाच्या घराकडे येत असताना पांडुरंगाच्या रथावरील ध्वज पाहिला. जनाबाई मुक्ताबाई यांनी धावत जाऊन देवाच्या हातातली केरसुणी धरली व देवास विचारले, देवा हे काय? देव म्हणाले, हे तुमचं कर्म आहे. तुमची यांची ओळख आहे का? हळूहळू सगळे संत व वारकरी स्नान करून आले व देवाच्या पाया पडू लागले. तो बेरड विचारू लागला, या शेटजीच्या काय पाया पडता? माऊली आत गेल्या. रुक्मिणी मातेला स्वयंपाक करताना उठवले. आदिशक्तीने सर्व स्वयंपाक केला. पंगत बसली. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नावाचा निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड झाली. याप्रमाणे भगवंताचे नामस्मरण संत करू लागले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल गजर झाला आणि माऊलींनी हे हृदयीचे ते हृदयी घातले. अशा प्रकारे बेरडाला साक्षात्कार घडून आला आणि बेरड विनवू लागला, माऊली, आपण पंढरीच्या वारीला जाताना एक रात्र तरी माझ्याकडे मुक्काम करावा. त्याप्रमाणे आतापर्यंत या दिवशी माऊलींची पालखी या बेरड गावात थांबते. यारे यारे अवघे जन. संध्याकाळची ज्ञानेश्वरीवरील प्रवचने गेल्या 24व्या वर्षीच पसायदानाने समाप्त झाली. आता यावर्षी नवीन ओम नमो श्री अद्यापासून ज्ञानेश्वरी सुरू करायची. सायंकाळी 6 वाजता माऊलींची पालखी बरडला थांबते. माऊली आरती झाल्यावर मुख्य रस्त्यावर एका मळ्याच्या बाजूला आमच्या दिंडीचा मुक्काम असतो. जवळजवळ 12 तंबू, सामानाचा ट्रक, बरोबर 200 वारकरी, जनरेटर, पाण्याची गाडी असा सर्व लवाजमा असतो. बरोबर धान्यधुन्यही असते व दररोज संध्याकाळी दिंडीमध्ये माऊलींना भाकरी पिठल्याचा नैवेद्य असतो. भोजनाच्या वेळी 2 बायका शेकड्यांनी भाकऱ्या भाजत असतात. लग्नापेक्षा मोठा थाट असतो. केळीच्या पानावर जेवण वाढले जाते. आरती होऊन आल्यावर आधी पोहे, चहा वगैरे होते. त्यानंतर माझी ज्ञानेश्वरी होते. नंतर भोजनाला मंडळी बसतात. हे भोजन रात्री 10 पर्यंत चालते. एका तंबूत मंडळी भजन सुरू करतात. ते रात्री 12 पर्यंत चालते. 4 तंबू स्त्रियांकरता व बाकीचे पुरुषांकरता असतात. प्रत्येक जण आपापल्या सामानासह तंबूत आराम करतात. प्रत्येकाच्या डोक्याजवळ बॅटरी व तांब्या असतो. कारण पहाटे 4ला पुन्हा स्नान करावायचे असते. रात्रभर 4-5 जवान मंडळी जागे राहून पहारा करतात. कारण हे गाव चोरांचे आहे. देवाच्या आळंदीहून भूवैकुंठ पंढरीला जाण्यासाठी मैलोगणिक वाटचाल करणारे वारकरी एवढा धोका सहज पत्करतात. त्यांच्या मनात आशा असते, आज ना उद्या खळांची व्यंकटी सांडो हे ज्ञानेश्वरांचे मागणे खरे होईल. आषाढ शुद्ध पंचमीला सकाळी 6 वाजता नेहमीप्रमाणे माऊली निघतात आणि वाटेत साधू बुवांच्या आळ्याकडे मुक्काम करून 12 मैल चालून नात्या पोत्याला पालखी थांबते. या ठिकाणी आमच्या दिंडीचा मुक्काम एका विद्यालयाच्या बाहेर तंबू टाकून असतो. ज्ञानेश्वर माऊलींचे शिष्य चांगदेव महाराज यांच्यासाठी माऊलींचा अवतार झाला. माऊली संजीवनी समाधीत गेल्यानंतर बहामनीच्या राजाने मुसलमान धर्माच्या प्रसारासाठी पंढरपूरचा विठ्ठल आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. पंढरपूरच्या देवालयास वेढा घालण्यात आला. बडव्यांनी पांडुरंगाची मूर्ती तळघरात नेऊन ठेवली. पांडुरंगाने आपल्या भक्त बडव्याला सांगितले की माझ्या देवळाला कुलूप घाला व जो भक्त माझ्या भेटीस आल्यावेळी कुलूप गळून पडेल त्यालाच मी पुढील व्यवस्था सांगेन. बहामनी राज्यात भजनाला बंदी होती. आषाढी एकादशी जवळ येऊ लागली तसे पुन तांब्याहून चांगदेव महाराज आपल्या बहिणीकडे या नात्याने या गावाला आले होते. या गावी त्यांना कळवण्यात आले
की पांडुरंग रावळात नाही. बरोबर हजारो शिष्य घेऊन चांगदेव महाराज पंढरपूरला गेले व कुलूप गळून पडले. देवाने चांगदेवास बहामनी राजाची भेट घेण्यास सांगितले. चांगदेव महाराज हे सिद्ध पुरुष होते. त्यांनी बहामनी राजाच्या बाहेर येऊन विठोबा रुक्माईचा गजर सुरू केला. इतक्यात बहामनी राजाच्या पट्टराणीला नागसाप डसला व ती मृत झाली. मौलवांनी एकच गेला केला आणि म्हणाले, आधी भजन बंद करा. तुमच्या भजनामुळे राणी गेली. चांगदेव महाराजांना पकडण्यात आले. चांगदेव महाराज म्हणाले, तुमच्या प्रार्थनेने राणीला जिवंत करा. मौलवी म्हणाले, मेलेला मनुष्य कधी जिवंत होतो काय? महाराज म्हणाले, मग आमच्या भजनाने राणी मेली कशावरून? भजनाने माणसे जिवंत होतात, मरत नाहीत. बहामनीचा राजा शरण गेला. चांगदेवाने ज्ञानेश्वर माऊलींचे भजन सुरू केले. तोच नागसाप परत येऊन त्याने राणीचे विष काढून घेतले व राणी जिवंत झाली. बहामनीच्या राजाने चांगदेवाच्या सांगण्यावरून पंढरपूरच्या देवळाचा दक्षिण दरवाजा बांधला. तेथे हा शिलालेख आहे. आषाढीची वारी आली आणि सारे संत माऊलींची पालखी घेऊन आषाढ शुद्ध पंचमीला चांगदेवांच्या नातेवाईकाकडे म्हणजे नात्या पोत्यास मुक्काम करते झाले. तेव्हापासून माऊलींची पालखी इथे मुक्काम करते. दंतकथाच खरी, पण त्यातून तत्कालीन राजकीय धार्मिक परिस्थिती तर कळतेच, पण संतांच्या कार्यामुळे परकीय सत्तेच्या नांगराचा फाळ बोचट कसा झाला याचीही कल्पना येते. विठ्ठल प्रेमाचा लोढा. विठ्ठल प्रेमाचा लोंढा आणि विहिरीला भरते. आषाढ शुद्ध षष्टीला मांडवीच्या ओढ्याला थांबून 12 मैलांचे अंतर कापून पालखी माळशिरसला येते. यावेळी आमचा मुक्काम पालखीच्या पुढे समोरच्या एका भव्य मळ्यात असतो. आमची दिंडी जिथे उतरते त्या मळ्याचे मालक हे वैकुंठवासी मामा दांडेकरांचे विद्यार्थी होते. 15 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रथमच येथे उतरलो तेव्हा तिथे पाणी नव्हते. या मळ्यात 15-20 गुरांचा गोटा आहे. त्या ठिकाणी एक महात्मा भोजनासाठी आला आणि तो म्हणाला, मी आळंदीचा रहिवासी आहे. तो जवळजवळ 100च्या पुढील वयाचा होता. पाण्याचा टँकर आणून आम्ही स्वयंपाक केला होता. त्याने अग्नी प्रज्वलित करून अग्नीला भाताची आहुती दिली आणि पुढच्या वर्षी पाण्याची व्यवस्था झाली असे तो म्हणाला. पुढील वर्षी 10 फुटावरच विहिरीला मुबलक पाणी मिळाले. तो वारकरी महात्मा सतत 5 वर्ष येत होता. आता मळ्याच्या मालकाने बंगला बांधला असून ओसरीवर मला आश्रय दिला जातो. चहूकडे विजेची सोय केलेली आहे. दिंडीचे शेकड्याने टँकर्स तिथे पाणी भरतात, पण विहिरीचे पाणी कमी पडत नाही. वैकुंठवासी मामा दांडेकरांचे शिष्य 2 वर्षापूर्वीच वारले, पण त्यांचे चिरंजीव मळा स्वच्छ करून वाट पाहत थांबतात. मायभूमीच्या अंगाखांद्यावर खेळत तिच्या मांडीवर पहडून वारकरी शतकानुशतके या पंढरीच्या वाटेने चालत आहेत आणि दिंडी दिंडीतून विठ्ठल प्रेमाचा लोंढा अखंड वाहतो आहे. हे पाहून जणू या मातृहृदया पाना तर फुटला नसेल. हे विहिरीला भरते ही त्याचीच तर साक्ष नसेल. त्या पाण्यावर पोसत हा मळा नितांत असा भक्तीचा मळा राहावा असेच पंढरीचे ताण लागलेल्या सहृदयाला वाटेल नाही काय? एका भक्तिपोटासाठी एका देवा सवे गाठी. सद्गुरु तुकाराम महाराज हे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पंढरीच्या वारीला निघाले आणि तेथील एका जुनाट मारुती मंदिरात त्यांचे जाहीर कीर्तन करण्यात आले. हजारो लोक तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जमले. सद्गुरु तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी हे भजन जे 9 वाजता लावले ते 12 वाजेपर्यंत भानावर येऊन पाहतात तर एकच श्रोता देवळात होता, कारण महाराजांच्या पायाखालील घोंगडी त्याची होती. महाराज घोंगडीवरून बाजूला होताच तोही घोंगडी घेऊन पळून गेला. पुन्हा महाराज रामकृष्ण हरी गजर करू लागले. मारुतीरायही डोलू लागले. मारुतीरायांना पहाटे थोडीशी डुलकी आली आणि ते झोपले. अशी मारुतीरायांची मूर्ती त्या माळशिरसच्या देवळात आहे. तुकाराम महाराज म्हणाले, शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा, ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी, जाळली या लंका धन्य धन्य म्हणे तुका. मारुतीरायाची स्तुती होऊ लागली. मारुतीराय जागे झाले आणि म्हणाले, तुकाराम महाराज तुमची पंढरीची वारीची माळसरस आहे. तेव्हापासून या गावास माळशिरस असे नाव पडले. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती. पण विषयदास मात्र कीर्तनी बैसता निद्रे लागविले. या अवस्थेत हा जिता जागता अनुभव तुकारामांना आला. त्यांना चांगले माहित होते एका भक्तिपोटासाठी एका देवा सवे गाठी तुकारामाची गाठी देवाबरोबर होती. म्हणून तर मारुतीराय त्या भजन रंगात डोलत राहिले. भाव देते देव हेच खरे. कथा खरी असो की खोटी ती मार्मिक आहे. तुकारामाच्या उत्कट भक्तीवर प्रकाश टाकणारी आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. आषाढ शुद्ध सप्तमीला
खडूसचा ओढा गाठून 10 मैल चाल करून वेळापूरला पालखी रात्रीच्या मुक्कामाला येते. 20 वर्षापूर्वी आढळरानातून माऊलींची पालखी धावत जात असे. कारण सद्गुरू तुकाराम महाराजांना अर्धनारेश्वराचा कळस पाहून पंढरपूर आले असे वाटून ते धावू लागले. ती धाव आता मुख्य रस्त्यानेच करतात. या गावामध्ये गुरुवर्य मामा दांडेकरांचे शिष्य श्री देशपांडे यांचा फार मोठा मळा आहे. या ठिकाणी गेली 50 वर्षे एक योगी पुरुष कारखानेस महाराज म्हणून राहतात. त्यांचा आश्रमही तेथेच आहे. या मळ्यात आम्हा दिंडीच्या लोकांना लिंबाचे सरबत व काकड्यांचा प्रसाद दिला जातो. या मळ्यात शेकड्याने जनावरे असून एक मोठी विहीर आहे. हरिहरी म्हणजे वैकुंठवासी भागवत यांनी घड्याळासकटच पोहायला या विहिरीत उडी मारल्याचे मला स्मरते. असंख्य मोरांचे तांडे या मळ्यात आहेत. निसर्गाशी एकरूप होण्याची ही एक जागा आहे. अवघे धरू सुपंत गेली 23 वर्षे स्वामी स्वरूपानंदाच्या नावाने सांगलीचे श्री बापूसाहेब व आप्पासाहेब चापळकर हे दिंडी काढतात. त्यांची सांगली, पुणे व रत्नागिरी येथे थिएटर्स आहेत. तरडगावला त्यांची खूप मोठी शेती असून तरडगावापासून ते माऊलींच्या मागे चालतात. पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या नावाने ही दिंडी असल्यामुळे माझा त्यांचा दृढ मैत्रीचा संबंध आला. माझ्याकडे रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सी होती. त्यावेळी स्वामी स्वरूपानंदांचा व माझा नेहमी भेटीचा सुयोग येत असे. स्वरूपानंदांनी 10,000 रुपये देऊन वेंगुर्ल्यास त्यांचे शिष्य वैकुंठ मामा पडवळ यांना मंदिर बांधण्यास सांगितले. वैकुंठ हा माझा बाल सोबती. देऊळ सुंदर झाले आहे. नित्य हरिपाठ वगैरे कार्यक्रम या देवळात चालतात. गेली 12 वर्षे दत्त जयंतीच्या वेळेला या देवळातून माझ्या घरी दत्त जयंतीच्या उत्सवात ज्ञानेश्वराची पालखी प्रस्थान करते आणि पायी दिंडी वैकुंठ मामा पडवळ पावसला घेऊन जातात. या दिंडीत माझे बेळगावचे वारकरी सामील होतात. ही दिंडी निघण्यापूर्वी 8 दिवस बेळगावच्या लोकांना घेऊन ज्ञानेश्वर मंदिरात एक ज्ञानेश्वरी पारायण होते. माझे मित्र वैकुंठवासी सावर्डेकर हे सांगलीचे, हे माझ्याबरोबर वेंगुर्ल्यास उत्सवास येतात. तसेच त्यांनी या ज्ञानेश्वर मंदिरात एक भगवान वासुदेवाची पूजा दिंडी निघण्याच्या आदल्या दिवशी सुरू केली. सापळकर सांगलीचे असल्यामुळे वैकुंठवासी सावळकर गुरुजी पंढरपूरला देवळातील कीर्तनास माझ्याबरोबर येऊन 9मीपर्यंत स्वरूपानंद दिंडीत भागवत सांगत असतात. धन्यवाद. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.